हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. जॉग्रफीच्या या एक्सप्लेनर सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे डेझर्टिफिकेशन. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. करंटमध्ये आपल्याला वेगवेगळ्या अनुषंगाने चर्चेमध्ये आलेला देखील बघायला मिळतो हा मुद्दा, आणि याला आपण डिटेलमध्ये आजच्या या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. माझं नाव मंगेश कुलकर्णी. या सेशनमध्ये मी आपलं स्वागत करतो. डेझर्टिफिकेशन आणि नेमकं हा मुद्दा का बरं एवढा चर्चेमध्ये येतोय? कारण रिसेंटली आपण बघतो G7 नावाचा जो ग्रुप आहे, G7 जे 7 बऱ्यापैकी डेव्हलप्ड असे जे इंडस्ट्रियलाइज कंट्रीज जे आहेत त्यांचा जो ग्रुप आहे, त्यांनी त्यांच्या अजेंडामध्ये डेझर्टिफिकेशनला सेंटर स्टेजला ठेवलेलं आहे. त्यांचं इव्हन असं म्हणणं आहे की वी आर कीपिंग दिस अबव क्लायमेट चेंज ऑल्सो. डेझर्टिफिकेशन किंवा ह्याच्यामुळे एक ग्लोबल सिक्युरिटी थ्रेट तयार होत आहे असं त्यांचं त्यामध्ये म्हणणं ठरलेलं आहे. त्यासोबतच तुम्ही हे ऐकलं असेल, युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन कॉम्बॅटिंग डेझर्टिफिकेशन, राईट? मग त्याची सीओपी होत राहते आणि त्या सीओपी मध्ये आपल्याला आता रिसेंटली सीओपी नंबर 17 बघायला मिळते. 2026 मध्ये जी होणार आहे, मंगोलियाची जी राजधानी आहे उलान बतर, तिथे ही सीओपी होणार आहे. सीओपीची थीम काय ठेवलेली आहे बघा त्यांनी, रिस्टोरिंग लँड, रिस्टोरिंग होप. ठीक आहे, हा झाला एक फॅक्च्युअल पार्ट. त्यासोबतच 17 जूनला, किती तारखेला? 17 जूनला दरवर्षी डेझर्टिफिकेशन डे तिथे ऑब्झर्व केला जातो आणि यावेळेस त्या डे साठी एक प्रोग्राम कंडक्ट होतो. त्या प्रोग्रामचं होस्ट कोण आहे, म्हणजे त्या डेझर्टिफिकेशन डेचं यावेळेसचे होस्ट कोण आहेत, तर केनिया. हे लक्षात राहू द्या. आणि मग त्या दिवसाची देखील थीम आपल्याला माहिती पाहिजे. 17 जून यावेळेसची जी थीम आहे, रेंज लँड रेकॉग्नाइज रिस्पेक्ट रिस्टोर, अशी यावेळेसची ती थीम आहे. ओके. आणि बाकी तिकडे काय लिहिलेलं आहे ते समजा सोडून द्या, त्याला आपण चर्चेमध्ये घेऊ, कारण ते बेसिकली एआयटी बनवलेली ते स्लाइड आहे, त्याच्यामुळे ते त्यांनी त्यांचं जरा डिझाईन वेगळं वापरलेलं आहे. बट एनिवेज, आता आपल्याला बघायचं आहे पुढचा मुद्दा, डिकोडिंग दिस कॉन्सेप्ट फॉर अवर एक्झामिनेशन. आता परीक्षेमध्ये काय होत राहते, आपल्याला ते विचारतात टर्मिनॉलॉजीज. ठीक आहे, युपीएससी म्हणा, एमपीएससी म्हणा, ते आपल्याला टर्मिनॉलॉजीज विचारतात, राईट? एखाद्या शब्दाचा अर्थ काय आहे तो विचारतात. त्यासोबतच मुख्य परीक्षेमध्ये ओव्हरव्ह्यू ते विचारतात, किंवा ग्लोबल लेवलवरती डेझर्टिफिकेशनचा मुद्दा एवढा का चर्चेमध्ये आहे. आता आपल्याला काही शब्द पहिले समजून घ्यावे लागतील. ड्राय लँड म्हणजे काय, रेंज लँड म्हणजे काय, किंवा लँड डिग्रेडेशन न्यूट्रॅलिटी या शब्दाचा अर्थ काय होतो. तर ड्राय लँड म्हणजे साध्या भाषेमध्ये आपण म्हटलं तर आपल्याकडे राजस्थान आहे, दख्खनचा जो पठारी भाग आहे, तर ड्राय लँड मध्ये काउंट होऊ शकतात. सो इट इज अ रिजन दॅट गेट्स व्हेरी लिटल रेनफॉल. पाऊस खूप कमी होतो आणि इव्हॅपरेशन खूप जास्त होते. पाऊस कमी, इव्हॅपरेशन जास्त, असा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, ड्राय लँड म्हणतो. म्हणजे जेवढ्या वेगाने ते जमीन ओली होते त्याच्यापेक्षा जास्त वेगाने जमिनीमधलं पाणी जे ते इव्हॅपरेट होतं. तो असे उदाहरणं जर आपण म्हणलं तर राजस्थान आपण आता बोललो, दख्खनचा पठार जो आहे तो एक भाग झाला. आफ्रिकेमध्ये साहेल नावाचा रिजन आहे, साहेल रिजन जो आहे आफ्रिकेमधला, तो देखील या ड्राय लँडच्या भागामध्ये आपल्याला बघता येऊ शकतो. त्यानंतर दुसरा एक शब्द येतो रेंज लँड, जे त्या थीम मध्ये पण होतं बघा, त्या डेझर्टिफिकेशन डे वाल्या थीम मध्ये. रेंज लँड म्हणजे काय, ही अशी जमीन आहे जी जनावरांना चरण्यासाठी वापरली जाते, राईट? त्यासोबतच जे जंगलामध्ये जे प्राणी आहेत त्यांचा अधिवास जिथे असतो ते रेंज लँड. ठीक आहे, म्हणजे वाईल्ड लाईफ आणि जे काही लाईफस्टॉक ॲनिमल्स आहेत त्यांना ग्रेझिंगसाठी, लाईफस्टॉक ॲनिमल्सला ग्रेझिंगसाठी आणि वाईल्ड लाईफला राहण्यासाठी जी जागा वापरली जाते, जी जमीन वापरली जाते, त्याला रेंज लँड म्हणतात. तुम्ही ऐकलं असेल टायगर रेंज कंट्रीज, असं शब्द येतात, टायगर रेंज कंट्रीज किंवा स्नो लेपर्ड रेंज कंट्रीज. म्हणजे काय, तर असं कोणता भाग आहे, असे कोणते रेंज लँड्स आहेत जिथे हे प्राणी राहतात. उदाहरणार्थ आफ्रिकेमधला जो सवान्नाचा भाग आहे, आणि बेसिकली हे रेंज लँड म्हणजे एक प्रकारे काय राहतात, तर दीज आर दी ग्रासलँड एरियाज, राईट? गवताळ प्रदेश राहतात. तो एक भाग झाला. आणि तिसरा एक शब्द लँड डिग्रेडेशन न्यूट्रॅलिटी, LDN, लँड डिग्रेडेशन न्यूट्रॅलिटी. आता हा एक महत्वाचा भाग आहे आणि याच्यावरती पूर्ण ग्लोबल अजेंडा डेझर्टिफिकेशनला टॅकल करण्याचा यावरती ठरलेला आहे. सो एन्शुअरिंग दॅट द अमाउंट अँड क्वालिटी ऑफ प्रोडक्टिव्ह लँड स्टे स्टेबल ऑर इम्प्रूव्ह ओव्हर टाइम. जे क्वालिटी ऑफ लँड आहे ती स्टेबल राहते किंवा ओव्हर दी पिरियड ऑफ टाइम इम्प्रूव्ह होत जाते. इवन इफ सम लँड गेट्स डिग्रेडेड, काही जमीन खराब जरी झाली तरी तेवढ्याच प्रमाणामध्ये जमीन जी आहे ते रिस्टोर होते. आता इथे दोन गोष्टी आहेत, डिग्रेडेशन आणि रिस्टोरेशन. डिग्रेडेशन आणि रिस्टोरेशन.
तर इथे त्यांचं म्हणणं काय राहते की जर एक जमीन खराब होती आहे, एका जमिनीची क्वालिटी कमी कमी होत चाललेली आहे, तर तेवढ्याच जमिनीची क्वालिटी इम्प्रूव्ह देखील झाली पाहिजे. म्हणजे एकीकडे खाली गेलं, एकीकडे वरती आलं, मग काय झालं, न्यूट्रल झालं का, राईट. सो त्यामुळे तिथे ते म्हणतात LDN, वी नीड टू अचीव्ह दिस लँड डिग्रेडेशन न्यूट्रॅलिटी. ओके, तो एक भाग झाला. इथे आपल्याला काही प्रश्न पण दिसतात, हे आता पुढे आपल्या डिस्कशन मध्ये सॉल्व्ह होतील. मेन्सचा प्रश्न होता 2020 मध्ये युपीएससीचा, द प्रोसेस ऑफ डेझर्टिफिकेशन डज नॉट हॅव क्लायमॅटिक बाउंड्रीज, जस्टिफाय विथ एक्झाम्पल. ठीक आहे, म्हणजे याला कुठं काही बाउंड्री नाही आहे. इट डज नॉट हॅव दी क्लायमॅटिक बाउंड्रीज, एका विशिष्ट प्रकारच्या क्लायमॅटिक कंडिशन्स मध्येच डेझर्टिफिकेशन होते असं इथे नाही. त्यासोबतच प्रिलिम्स मध्ये आपल्याला डेझर्टिफिकेशनचा इम्पॅक्ट ज्या भागामध्ये होतो तिथल्या जागांबद्दलचा प्रश्न तिथे विचारला जातो, ते आपण पुढे आता बघू. पण आता महत्वाचं काय आहे किंवा हे नेमकं सायकल कशी चालते, याची डेझर्टिफिकेशनची सायकल कशी चालते. आता पहिले हे चक्र आपण समजून घेऊ. किंवा एखादा भाग जो आहे तिथली लोकसंख्या वाढली समजा, ठीक आहे, ओव्हर पॉप्युलेशन झालं. ओव्हर पॉप्युलेशन झाल्यामुळे तेवढे सगळे लोक जे आहेत त्यांना जेवायला अन्न पाहिजे. अन्न कुठून येणार, शेतीने येणार. मग इथे होतं काय की शेतीवरती प्रेशर यायला लागते. पण ऑलरेडी बऱ्यापैकी भाग जर असा असेल की जिथे पाऊस कमी आहे आणि इव्हॅपोरेशन जास्त आहे, म्हणजेच ड्रायलँड आहेत, तिथे मग त्या प्रकारच्या जमिनीवरती प्रेशर येणार आहे. आणि असा खूप मोठा भाग आहे, म्हणजे जेवढे काही जगामध्ये ड्रायलँड आहेत त्याच्यापैकी 90% अशा आहेत की जे डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये आहेत. आणि डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये आपल्याला काय बघायला मिळते किंवा लोकसंख्येचं प्रमाण जे आहे ते बऱ्यापैकी जास्त राहते. So in that case there is pressure on marginal drylands. ड्रायलँड एरिया जे आहेत त्याच्यावरती खूप प्रेशर होऊन जाते त्या लोकसंख्येचं. त्यामुळे एकतर काय व्हायला लागते किंवा लोकांना तर अन्न पुरवावं लागेल, शेती करावी लागेल. मग काही ठिकाणी काय केलं जाते तर तिथे जमीन जे आहे जमिनीमधून जेवढं गरजेचं त्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा उपसा व्हायला लागतो, किंवा जेवढं त्याच्यामधून काढता येऊ शकते पाणी त्यापेक्षा जास्त पाणी जमिनीमधून काढलं जाते. त्यासोबतच शेती म्हणल्यावरती लाईव्हस्टॉक ॲनिमल्स पण आले, पण त्यांना चरायसाठी जमीन लागेल. सो इथे मग तिसरा मुद्दा होऊन जातो की देर इज ओव्हर ग्रेझिंग आणि त्यासोबतच ग्राउंड वॉटर ओव्हर ड्राफ्ट. ग्राउंड वॉटर ओव्हर ड्राफ्ट हा शब्द पण इथे महत्वाचा आहे. ग्राउंड वॉटर ओव्हर ड्राफ्ट या शब्दाचा अर्थ काय होतो बघा. ग्राउंड वॉटर ओव्हर ड्राफ्ट म्हणजे थोडक्यामध्ये जेवढ्या वेगाने जमिनीमध्ये काय असतात ना, असे दगड असतात आणि या दगडांमध्ये असते पाणी. हे जे रॉक्स आहेत त्यांना आपण म्हणतो ॲक्विफर. ॲक्विफर म्हणजे वॉटर सॅच्युरेटेड रॉक्स. दगडांनी पूर्ण ते पाण्याने पूर्ण भरलेले ते दगड आहेत, वॉटर सॅच्युरेटेड रॉक्स आहेत. आता इथे होतं काय किंवा ह्याच्यामध्ये पाणी येणार कुठून आहे, जेव्हा पाऊस पडेल त्यावेळेस पाणी येईल यामध्ये, राईट. पावसाचं पाणी जमिनीमध्ये झिरपेल आणि या दगडांमध्ये भरेल. पण जेवढ्या वेगाने या पावसामुळे ते दगड पाण्याने भरतायत त्याच्यापेक्षा जास्त वेगाने जर त्या पाण्याचा उपसा होत असेल, राईट, पाणी बाहेर काढलं जातं, एक्स्ट्रॅक्शन ऑफ वॉटर, तर या परिस्थितीला आपण म्हणतो ग्राउंड वॉटर ओव्हर ड्राफ्ट. ठीक आहे, म्हणजे पाण्याचा उपसा जास्त प्रमाणात आहे आणि पाणी जे पूर्ण त्याला एक शब्द येतो ऍक्च्युली, रिचार्ज. आणि जेवढ्या वेगाने रिचार्ज होते त्याच्यापेक्षा जास्त वेगाने पाण्याचं एक्स्ट्रॅक्शन होतं. याला काय म्हणतात, याला म्हणतात ग्राउंड वॉटर ओव्हर ड्राफ्ट. ओके, तर मग ही एक स्थिती आपल्याला इथे झालेली बघायला मिळते, कारण लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे काय होते, जमीन जी आहे ती पूर्णपणे एक्झॉस्ट होऊन जाते, जमिनीची क्वालिटी खाली यायला लागते. आणि जमिनीची क्वालिटी खाली झाली तर तिथे शेती होत नाही. शेती जर नाही झाली तर लोकांना अन्न पुरवता येत नाही. आणि त्यामुळे लोक म्हणतात की इथं आम्हाला थांबायचंच नाही, तर मग लोकांचं स्थलांतर होते, विस्थापन होते. आता आपण जे बोललो 50 मिलियन लोकांचं स्थलांतर होण्याची शक्यता आहे डिग्रेडेशनमुळे, डेझर्टिफिकेशनमुळे पुढच्या 10 वर्षामध्ये. स्थलांतर होऊन लोक समजा एका भागामधून दुसऱ्या भागामध्ये जातील, त्या दुसऱ्या भागामध्ये पॉप्युलेशन वाढून जाईल मग, राईट. आणि हे चक्र जे आहे हे असंच चालू राहील. आणि यामध्ये आकडा बघा, एक 2 बिलियन लोक जे आहेत ते डिपेंड ऑन ड्राय लँड इकोसिस्टम. ते अशाच भागामध्ये राहतात. 2 बिलियन 200 करोड लोक अशा प्रकारच्या भागामध्ये राहतात, ड्रायलँड रिजन्स मध्ये. आणि त्यापैकी 90% तर डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये आहेत. सो हा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला डेझर्टिफिकेशन बद्दलचा इथे दिसतो. आता डेझर्टिफिकेशन साठी कारणीभूत असणारे 2 घटक राहू शकतात. एक तर आहे की नैसर्गिक घटक आहेत, नॅचरल कॉजेस, आणि दुसरे आहेत अँथ्रोपोजेनिक कॉजेस, मानव निर्मित अशा प्रकारचे कॉजेस.
एकतर काय झालेलं आहे की तुमची ड्रायलँड इकोसिस्टीम आहे, तापमान जास्त आहे त्या भागामध्ये, आणि त्यामुळे काय होतंय किंवा पाऊस जर कमी पडला तर तिथे अल्टिमेटली काय होणार आहे, किंवा ड्यू टू शिफ्टिंग क्लायमॅटिक पॅटर्न्स वी कॅन से, कधी पाऊस पडतो कधी नाही पडत, त्यामुळे काय होतंय तर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी इव्हॅपोरेट होत जाते. सो दॅट्स वाय ही नाजूक अशा प्रकारची इकोसिस्टम आहे, फ्रॅजाईल इकोसिस्टम आहे. ते नैसर्गिक कारण झालं. बट ऑन दी अदर साइड एन्थ्रोपोजेनिक कॉजेस जर आपण बघितले तर हेच सगळे येतात. ओव्हर ग्रेझिंग होतंय, जनावरांना चरायला जेव्हा नेलं जातंय तर मोठ्या प्रमाणामध्ये, थोडक्यात काय तर तिथे त्या जमिनीमधून जे ओव्हरऑल जमिनीमध्ये जो बॅलन्स आहे तो बिघडतो. कारण ग्रेझिंगने काय होणार आहे तर ते जमीन जे आहे, जमिनीवरती प्रेशर क्रिएट होणार आहे, त्यासोबतच जमिनीमध्ये जी माती आहे त्या मातीची धूप होणार आहे, इरोजन होणार आहे, या सगळ्या गोष्टी तिथे होतील. त्यासोबतच फार्मिंग जे आहे ते अनसस्टेनेबल वे मध्ये केली जाते आहे. त्यासोबतच पाणी जे आहे ते वेगाने पाण्याचं एक्स्ट्रॅक्शन होतंय, पाण्याचा उपसा होतोय. या सगळ्या गोष्टींमुळे डेझर्टिफिकेशनची समस्या तिथे उद्भवते. 1992 मध्ये ही जी रिओची समिट झालेली होती त्यामध्ये याच मुद्द्याबद्दल तिथे बोललं गेलेलं होतं. तेव्हा त्यांनी म्हणलं होतं जगासमोर 3 मुख्य चॅलेंजेस आहेत. एक म्हणजे डेझर्टिफिकेशन, दुसरं म्हणजे क्लायमेट चेंज, आणि तिसरं म्हणजे लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. आणि या 3 गोष्टी कुठे ना कुठेतरी एकमेकांसोबत कनेक्टेड राहू शकतात. आता यानंतर पुढे आपण बघतो किंवा या पूर्ण डेझर्टिफिकेशनला क्लायमॅटिक बाउंड्रीज नाही आहेत. म्हणजे जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये या डेझर्टिफिकेशनचे इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळू शकतात. मुख्य प्रमाणात एकतर काय होते की जगामध्ये जे वेगवेगळे वॉटर बॉडीज आहेत तिथे सगळ्यात मोठा एक एक जो फटका आहे तो तिथे बघायला मिळतो. कारण बऱ्यापैकी असे काही लेक्स आहेत किंवा असे काही सी आहेत की जे लिटरली ड्राय होत चाललेले आहेत ड्यू टू दिस इम्पॅक्ट ऑफ डेझर्टिफिकेशन. आणि यामध्ये आपण बघतो, आणि त्याला काही क्लायमॅटिक बाउंड्रीज नाही आहेत किंवा नाही बा आपल्याला आफ्रिकेमध्ये जास्त तिथं तापमानाचा भाग असेल तिथं जास्त होत असावं, दुसरीकडे कशाला होणार, असं नाही आहे. इवन यू कॅन सी ग्रेट सॉल्ट लेक आहे युएसए मध्ये, आणि इथे मोठ्या प्रमाणात पाणी त्या तलावांमधलं कमी कमी होत चाललेलं आहे. त्यानंतर लेक पुपो नावाचा एक भाग आहे, लेक पुपो. लेक पुपो कुठे येते, बोलिव्हियामध्ये येते. इथे पण काय झालेलं आहे, याला तर 2015 मध्येच ऑफिशियली इव्हॅपरेट झाला आहे असं डिक्लेअर केलं गेलं, पूर्णपणे बाष्प झालेलं आहे त्याचं. त्यानंतर इकडे आपण आलो, माली नावाचा देश आहे आफ्रिकेमध्ये, लेक फॅग्युबाईन आहे तिथं, लेक फॅग्युबाईन, आणि हा ऑलमोस्ट कम्प्लिटली डिसअपियर झालेला आहे. राईट. सो तसा तो भाग आहे, आणि यावरती युपीएससीने पूर्व परीक्षा 2022 मध्ये प्रश्न देखील विचारला होता. त्यानंतर लेक चाड नावाचा हा लेक आहे जो 4 देशांमध्ये, नायजेरिया, नायजर, चाड, कॅमेरून, ठीक आहे, हा इथे लेक चाड आहे, आणि तो पण जवळपास 90% भाग त्याचा म्हणजे डिसअपियर झालेला आहे. 90% पाणी त्यामधलं संपलेलं आहे 1960च्या कंपॅरिझन मध्ये. त्यानंतर इकडे डेड सी नावाचा एक हा जो भाग आहे इथे पण मोठ्या प्रमाणात पाणी कमी झालेलं आहे. लेक उर्मिया आहे इराणमध्ये, लेक उर्मिया, 80 ते 90% पाणी मागच्या काही दशकांमध्ये तिथलं डिसअपियर झालेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय दाखवतात आपल्याला की या डेझर्टिफिकेशनच्या इश्यूला कोणत्याही प्रकारच्या क्लायमॅटिक बाउंड्रीज नाही आहेत. ओके, तो एक मुद्दा आहे. आता भारतामध्ये काय परिस्थिती आहे, तर भारतामध्ये आपल्याला हे डेझर्टिफिकेशन अँड लँड डिग्रेडेशन ॲटलास ऑफ इंडिया बघायला मिळते, ज्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे 97.85 मिलियन हेक्टर एवढी जमीन जी आहे ती डिग्रेड झालेली आहे. ओके, आणि ह्याला जर आपण पर्सेंटेज मध्ये बघितलं तर जेवढी आपल्याकडे जमीन आहे त्याच्या 29.77%, जवळपास 30% जमीन जी आहे ती डिग्रेड झालेली आहे. ओके, 29.77% जमीन डिग्रेड झालेली आपल्याला इथे दिसते. याचा प्रभाव आपल्याला मल्टिपल लेवल्स वरती दिसतो, एन्व्हायरमेंटल लेवलवरती, त्यानंतर सोशल लेवलवरती आणि इकॉनॉमिक लेवलवरती. एन्व्हायरमेंट लेवल जर म्हणलं आपण तर एकतर पाण्याची पातळी कमी होती आहे, ग्राउंड वॉटर ओव्हरड्राफ्ट मुळे काय होतंय, वेगाने पाण्याचा उपसा होतोय, आणि त्यामुळे वॉटर लेवल जे आहे ते खाली खाली चाललेले आहे, तो एक भाग आहे. आणि त्यासोबतच जे माती आहे, मातीची क्वालिटी खराब होती आहे, आणि त्यासोबतच जे नॅचरली कार्बन स्टोअर करून ठेवण्याची कॅपॅसिटी ज्या सॉइलची राहू शकेल ती कुठे ना कुठेतरी कमी होत चाललेली आहे. त्यासोबतच सोशल लेवलवरती जर बघितलं आपण तर शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी होऊन जाईल. राईट. ग्रामीण भागामध्ये डिस्ट्रेस सिच्युएशन तयार होतील, मग रुरल एरियामधून लोक मायग्रेट होतील अर्बन एरियामध्ये, आणि पुन्हा मग तोच ओव्हर पॉप्युलेशन वाला एका भागामधला जो प्रॉब्लेम आहे तो तिथे राहील. त्यासोबतच अल्टिमेटली पॉवर्टी वाढायला लागेल. इकॉनॉमिक लेवलवरती जर बघितलं
तर तिथे ॲग्रिकल्चरल प्रोडक्टिव्हिटी कमी होणार आणि त्यामुळे फूड सिक्युरिटीचा इश्यू देखील तिथे क्रिएट होऊ शकतो. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला भारतामध्ये एक एक प्रकारे बघायला मिळतात. यावरती काही काम होतंय का? एवढं जर समस्या आहेत तर यावरती काम होतंय का? तर काम जर आपण बघितलं तर 1992 पासून आपण याला वाचतोय, बट त्याच्या आधी पण झालेले आहेत काम. म्हणजे आफ्रिकेमध्ये तो साहेल रिजन जो आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारच्या घटना बघायला मिळालेल्या होत्या, डिग्रेडेशन वाल्या, डेझर्टिफिकेशन वाल्या. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांच्या लाईफवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट पडलेला होता. 1977 मध्ये त्यासाठी नैरोबी या शहरामध्ये कॉन्फरन्स देखील झालेली होती. बट ऑफिशियली 1992 पासून आपण ही टाइमलाईन जर बघितली तर रिओ अर्थ समिट मध्ये या डेझर्टिफिकेशनच्या मुद्द्याबद्दल बोललं गेलं. त्यानंतर 94 मध्ये ठरलं की असं काहीतरी केलं पाहिजे. ऑफिशियली 94 मध्ये युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन कॉम्बॅटिंग डेझर्टिफिकेशन हे तयार झालं आणि त्यामध्ये 17 जून जो आहे तो वर्ल्ड डे टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन असं त्याला डिक्लेअर केलं गेलं. त्यानंतर 2010 ते 2020 याला युनायटेड नेशन डिकेड, ठीक आहे, युनायटेड नेशन डिकेड ऑफ ऍक्शन फॉर डेझर्ट अँड टू फाईट अगेन्स्ट डेझर्टिफिकेशन. ते 2010 ते 2020 हे डेझर्टिफिकेशन साठी लढण्याचं दशक आहे असं ऑफिशियली युनायटेड नेशननी डिक्लेअर केलं. 2015 मध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आले, 17 गोल्स ठरवले आपण आणि त्यापैकी गोल नंबर 15.3 जो होता तो याबद्दलच बोलत होता की आपल्याला काय करायचं आहे तर लँड डिग्रेडेशन न्यूट्रल वर्ल्ड आपल्याला पाहिजे, LDN आपल्याला अचीव करायचं आहे. त्यानंतर 2017 पासून पुढे जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या देशांमध्ये टार्गेटेड इनिशिएटिव्ह घेतले जात आहेत, नॅशनल ऍक्शन प्लॅन तयार केले जात आहेत आणि जिथे ड्रॉट प्रोन कंट्रीज आहेत तिथे प्रॉपरली या गोष्टीला या डेझर्टिफिकेशनचा प्रभाव कमी करण्यासाठी उपक्रम राबवले जात आहेत. लोकल लेवलवरती पण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी झालेल्या दिसतात. जसं आता कझाकस्ताननी एक इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे, ग्रीन शील्ड ऑफ सेंट्रल एशिया. ग्रीन शील्ड ऑफ सेंट्रल एशिया नावाचा इनिशिएटिव्ह प्रिलिम्स मध्ये विचारलं जाऊ शकते. हा कझाकस्तान या देशाने सुरू केलेला इनिशिएटिव्ह आहे. त्यांचं असं म्हणणं आहे किंवा एक दिवस आम्ही येणार आणि झाडं लावणार आणि झालं मग आमचं काम तर झालं, असं नाही. तर आम्ही काय विचार करायला लॉंग टर्म साठी आपल्याला काय करायचंय, ही ग्रीन शील्ड तयार करायची आहे. सो दे आर बेसिकली टॉकिंग अबाउट अफॉरेस्टेशन ऍक्टिव्हिटीज ऑन अ लॉंग टर्म लेवल, राईट. तसा तो एक इनिशिएटिव्ह ते तिथे म्हणतात. इव्हन UNCCD जे आहे यांचं 2018 ते 2030 या काळासाठी एक स्ट्रॅटेजिक फ्रेमवर्क देखील आहे रिलेटेड टू डेझर्टिफिकेशन. स्ट्रॅटेजिक फ्रेमवर्क त्यामध्ये महत्वाचे ऑब्जेक्टिव्ह इथे त्यांनी दाखवलेले आहेत किंवा एकतर काय करायचं आहे, जिथे अफेक्टेड इकोसिस्टम आहेत, जिथे काही प्रभाव पडलेला आहे डेझर्टिफिकेशनचा, तिथल्या परिस्थिती इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करणं, डेझर्टिफिकेशनला लढण्यासाठी ते काम करतात, सस्टेनेबल लँड मॅनेजमेंटला प्रमोट करण्याबद्दल ते बोलतात, लँड डिग्रेडेशन न्यूट्रॅलिटी जे आहे ते अचीव करण्यासाठी कॉन्ट्रीब्युट करणं, LDN ला अचीव करण्यासाठी कॉन्ट्रीब्युट करणं, हे एक ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर जे काही लोक या डेझर्टिफिकेशनच्या इश्यूमुळे प्रभावित झालेले आहेत त्यांच्या लाईफ इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करणं. सो दे आर टॉकिंग अबाउट पीपल वेलफेअर ऑल्सो हिअर. त्यानंतर टू मिटिगेट, अडॉप्ट अँड मॅनेज द इफेक्ट ऑफ ड्रॉट in order to enhance resilience of vulnerable populations and ecosystem. लोकांचा जो रेझिलियन्स आहे म्हणजे या पर्टिक्युलर इश्यूला लढण्यासाठी लोकांची कॅपॅसिटी तयार करणं, कॅपॅसिटी बिल्डिंग आपण ज्याला म्हणतो, रेझिलियंट लोक जे आहेत, लोकांनी लढलं पाहिजे या पर्टिक्युलर इश्यूच्या अगेन्स्ट. कोणासोबत लढलं पाहिजे तर कोण माणूस तर नाही ज्यासोबत लढायला, बट ऍक्च्युअल मध्ये या मुद्द्याला टॅकल करण्यासाठी लोकांनी प्रभावीपणे तिथे योगदान दिलं पाहिजे. त्यासोबतच या सगळ्यासाठी जे काही पैसे लागतील, संसाधनं लागतील, ते फायनान्शियल असतील, नॉन फायनान्शियल रिसोर्सेस असतील, ते सगळे संसाधनं गोळा करणं, या सगळ्या गोष्टी थोडक्यात हे ऑब्जेक्टिव्ह मध्ये इथे ते सांगतात. ठीक आहे. 18 ते 30 मध्ये जे स्ट्रॅटेजिक फ्रेमवर्क जे या काळासाठी तयार झालेला आहे त्याबद्दल आपण इथे बोलतोय. ठीक आहे. इव्हन इथे जर आपण बघितलं G7 सारखे देश का बरं असं मग या गोष्टीला एवढं प्राधान्य देतात, G7 सारखे देश, कारण त्यांचंही म्हणणं आहे किंवा आमच्या लोकांचं वेलफेअर हे आम्हाला खूप महत्वाचं राहणार आहे, कारण लोकांचं वेलफेअर जे आहे ते असल्यावरच आमच्या इकॉनॉमी चालणार आहे. ठीक आहे. त्यामुळे त्यांचा एक स्वार्थ पण त्यामध्ये म्हणता येईल किंवा हे डेझर्टिफिकेशन थांबवणं
आणि यामध्ये एक ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते काय, लोकांच्या लिव्हिंग कंडिशन्स इम्प्रूव्ह करणं. कारण लोकांच्या लिव्हिंग कंडिशन्स ज्या आहेत या इकॉनॉमीशी कनेक्टेड आहेत. त्यामुळे पण G7च्या त्या अजेंडामध्ये आपल्याला हा एक मुद्दा आलेला बघायला मिळतो. ठीक आहे. आता यामध्ये UNCCD जे आहे यांनी काही रिकमेंडेशन्स पण त्यामध्ये दिलेले होते की याला कसं टॅकल करावं. तर मग त्यामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की तुम्ही झाडं लावा, रिफॉरेस्टेशन करा, तुम्ही वॉटर मॅनेजमेंट करा, पाणी साठवा, राईट, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सॉइल बटरेसिंग हा एक महत्वाचा भाग आहे. सॉइल बटरेसिंग म्हणजे काय, तुम्ही मातीला फिजिकल सपोर्ट प्रोव्हाइड करा. त्यासाठी तुम्ही फेन्सिंग लावा, त्यानंतर शेल्टर बेल्ट लावा, अजून एक असते वुड लॉट आणि विंड ब्रेक. विंड ब्रेक त्यातलं महत्वाचं काय की लाईनशीर तुम्ही झाडं लावा, मोठे मोठे झाडं लावा, झाडांच्या अशा रांगाच असल्या पाहिजे, जेणेकरून काय होईल किंवा वारा जो आहे तो त्या झाडामुळेच अडून जाईल आणि त्या मातीची धूप जी आहे, इरोजन जे आहे ते तिथे होणार नाही. त्यानंतर सॉइलला एनरिच करत राहा म्हणले, आणि त्यासाठी ते म्हणतात हायपर फर्टिलायझिंग दी सॉइल, म्हणजे त्या मातीमध्ये मोठ्या प्रमाणात तुम्ही खतांचा वापर करा, बट स्ट्रॅटेजिक प्लांटिंग पद्धतीने. म्हणजे थोडक्यात काय, तर एकदम सेफ वे मध्ये, एकदम ओव्हर नाही झालं पाहिजे असं, पण खतांचा तिथे मारा करा म्हणाले ते मातीवरती. पण हे जे आहे ते सावधानीने करणं गरजेचं तिथे राहणार. पण हे काही त्यांनी रिकमेंडेड मेजर्स सांगितलेले आहेत. इव्हन त्यांनी अजून एक मुद्दा जो सांगितलेला आहे की तुम्ही FMNR ही टेक्निक वापरा म्हणतात. FMNR म्हणजे काय, फार्मर मॅनेज नॅचरल रिजनरेशन. यामध्ये मग तुम्ही अशा प्रकारचे जे झाड आहेत त्याला रेग्युलरली कट करत राहा आणि तो जो पाला पाचोळा आहे तो त्याच मातीमध्ये टाका, जेणेकरून त्या मातीमध्ये काय होईल तर मॉइश्चर रिटेन राहील आणि ते झाडं जे आहेत ते चांगल्या पद्धतीने वाढतील. ठीक आहे. FMNR म्हणतात त्याला, फार्मर मॅनेज नॅचरल रिजनरेशन. भारतामध्ये यासाठी वेगवेगळ्या ज्या योजना चालवल्या जात आहेत, जसं ग्रीन इंडिया मिशन आहे, नगर वन स्कीम आहे, शहरी भागामध्ये फॉरेस्ट जो ट्री कव्हर आहे, फॉरेस्ट नाही म्हणता येणार, अर्बन फॉरेस्ट थोडक्यात, पण ट्री कव्हर आपण त्याला म्हणू. आपल्याकडे पुण्यामध्ये काय ना, वारजेच्या भागामध्ये जे फॉरेस्ट आहेत, वारजे फॉरेस्ट, त्याच्याशी इन्स्पायर होऊन ही स्कीम केंद्र सरकारने लॉन्च केलेली आहे, नगर वन स्कीम. त्यानंतर ग्रीन स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम, त्यासोबतच मध्य प्रदेशमध्ये लोकल लेवलवरती जर आपण बघितलं कम्युनिटी बेस्ड फॉरेस्ट रिस्टोरेशन प्रोग्राम्स आहेत मध्य प्रदेशमध्ये. त्यासोबतच सॉइल हेल्थ कार्ड केंद्र सरकारने योजना लॉन्च केलेली होती राजस्थानमधून, कॉम्पेन्सेटरी अफॉरेस्टेशन फंड, अशा वेगवेगळ्या योजना आहेत ज्या डेझर्टिफिकेशनच्या या मुद्द्याला टॅकल करण्यासाठी तिथे राबवल्या जातात. यावरती पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतात पूर्व परीक्षेमध्ये. इव्हन लोकल लेवलवरती बघितलं आपण तर गुजरातचा जो कच्छचा भाग आहे त्या भागामध्ये हे बन्नी ग्रासलँड जे आहे त्याला रिस्टोर करण्यासाठी इनिशिएटिव्ह घेतले जातात. तो वेगवेगळ्या पद्धतीने आपण बघतो की आपल्याकडे काही योजना ज्या आहेत त्या राबवल्या जात आहेत, मग ते नॅशनल लेवलला असेल किंवा स्टेट लेवलला असेल. ओके. आता हा जो प्रश्न जो होता आपला PYQ 2020 मधला, त्यामध्ये आपल्याला काय विचारलं होतं त्यांनी, प्रोसेस ऑफ डेझर्टिफिकेशन डज नॉट हॅव क्लायमॅटिक बाउंड्रीज, जस्टिफाय विथ एक्झाम्पल. ठीक आहे, याला कोणत्या क्लायमॅटिक बाउंड्रीज नाही. आता याला कसं तिथे आपण टॅकल करू शकतो, तर इंट्रोडक्शन जे आहे जवळपास 25 शब्दामध्ये तुमचं इंट्रोडक्शन होईल, ज्यामध्ये तुम्ही डेझर्टिफिकेशन म्हणजे नेमकं काय आहे त्याबद्दल थोडक्यात सांगाल. डिग्रेडेशन इन ऍरिड, सेमी ऍरिड अँड ड्राय सब ह्युमिड एरिया. ठीक आहे, तुम्हाला जसं वाटेल तशा पद्धतीने, पण डेझर्टिफिकेशन एक छोट्या लाईनीमध्ये त्याच्याबद्दल एक स्टेटमेंट येईल, पण तिथून डायरेक्ट तुम्ही मेन आन्सरला जायचं नाही. का, कारण पुढचा मुद्दा पण महत्वाचा आहे. ते प्रश्न जो आहे तो डेझर्टिफिकेशन काय आहे असं आहे का, नाही, तर डेझर्टिफिकेशन डज नॉट हॅव क्लायमॅटिक बाउंड्री. मग या मुद्द्याला देखील इंट्रोडक्शन मध्ये टच होणं गरजेचं आहे, की तुम्हाला हे सांगणं गरजेचं आहे की 40% ऑफ ग्लोबल लँड इज डिग्रेडेड. जवळपास 30% भारतामधली लँड डिग्रेड झालेली आहे आणि याला कुठेही क्लायमॅटिक बाउंड्रीज नाही. ठीक आहे, अमेरिकेमधली जमीन डिग्रेड झालेली आहे, आपलं आफ्रिकेमधली जमीन डिग्रेड झालेली आहे, राईट. सो इन दॅट केस इट इज नॉट हॅव्हिंग क्लायमॅटिक बाउंड्री, तसं त्यामध्ये येऊ द्या. ठीक आहे. त्यानंतर ऍक्च्युअल बॉडीमध्ये मग जवळपास 100 शब्द बॉडी मेन जे आहे त्यामध्ये येतील. कोर आर्ग्युमेंट काय असणार, डेझर्टिफिकेशनचा जो ह्युमन वाला जो इश्यू आहे त्याला फोकस करायचा आहे, किंवा नॅचरल आहे आपण काय करणार, तसं नाही, राईट. दिस इज ड्यू टू ह्युमन्स, राईट, हे त्यामध्ये आलं पाहिजे. एन्थ्रोपोजेनिक फॅक्टर्स आहेत, ओव्हर पॉप्युलेशन, एक्सप्लॉयटेशन, यासारख्या गोष्टींमुळे काय होतंय तर तिथे ही समस्या उद्भवती आहे. आणि
जगभरामध्ये जर आपण बघितलं तर इकोसिस्टम्स कोलॅप्स होत आहेत, लेक्स ड्राय होत आहेत, त्याचे उदाहरणं त्यामध्ये येऊ द्या, राईट. त्यासोबतच भारतामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला एक जे बघायला मिळते की डेक्कन प्लॅटू सारखा जो भाग आहे, राईट, जो वाळवंट नाही आहे पण रेन शॅडो झोन मध्ये बऱ्यापैकी तो पार्ट येतोय, तर यासारख्या गोष्टींमुळे देखील तिथे लँड डिग्रेडेशन जे आहे ते आपल्याला बघायला मिळते. आणि शेवटी मग याचं कन्क्लुजन येणार 25 शब्दांमध्ये. मग त्यामध्ये तुम्ही ते UNCCD मध्ये आपण जे बघितलं 2018 ते 2030 साठी त्यांचे जे काही फ्रेमवर्क्स आहेत, त्या फ्रेमवर्कचं काही मेन्शन त्यामध्ये येऊ शकते. इन कन्क्लुजन इव्हन तुम्ही त्यामध्ये SDG 15.3 हा मुद्दा देखील कनेक्ट करू शकता, राईट. सो या पर्टिक्युलर फ्लो मध्ये ते उत्तर तुम्ही तिथे लिहू शकता. आणि काही प्रॅक्टिस क्वेश्चन प्रिलिम साठी जर आपण बघितले, UNCCD बद्दलचा हा एक प्रश्न आहे, ठीक आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये देणार आहात, किंवा नेमकं हा जो प्रश्न आहे याचं उत्तर काय असणार आहे, ठीक आहे. 2 वाक्य दिलेले, कोणतं बरोबर आहे ते विचारलेलं आहे, ओके. आणि या बाजूला पण एक प्रश्न आहे, हा UPSCचाच प्रश्न आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग लेक ऑफ वेस्ट आफ्रिका हॅज बिकम ड्राय अँड टर्न्ड इनटू डेझर्ट, ओके. हे 2 प्रश्न आहेत, या दोघांचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करणार आहात, ठीक आहे. सो असा हा पूर्ण इश्यू आहे आणि या इश्यूला तिथे डिस्कस करणं महत्वाचं आहे. कारण आणि फक्त डिस्कस करून फायदा नाही, या गोष्टीला टॅकल करण्यासाठी प्रभावीपणे काम करणं देखील गरजेचं आहे. गव्हर्नमेंट लेवलवरती म्हणा किंवा सिटीजन लेवलवरती पाण्याचा योग्य वापर, त्यासोबत जमिनीचा योग्य वापर, या दोन्ही गोष्टी खूप जास्त महत्वाच्या होतात टू टॅकल दिस प्रॉब्लेम ऑफ डेझर्टिफिकेशन. आजकालच्या काळामध्ये आपण जे जे टेम्परेचर्स वाढलेले जे बघतोय, इव्हन आपण अर्बन हीट आयलँड इफेक्ट सारखे जे गोष्टी बघतोय, या गोष्टी कुठे ना कुठे या मुद्द्यासोबत कनेक्टेड राहतात. बिकॉज इफ यू सेव्ह युअर वॉटर्स, इफ यू सेव्ह ऑर कन्झर्व युअर वॉटर्स, देन तुमचं जे टेम्परेचर बॅलन्स आहे ते देखील प्रॉपरली मेंटेन राहू शकते. आणि या सगळ्या गोष्टींमुळे हा मुद्दा अत्यंत महत्वाचा होतो. अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन आपण पुन्हा भेटत राहू. आता आपण थांबू इथे. थँक्यू व्हेरी मच.